मला असं वाटतंय की यावर्षी आपण देखाव्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा, समथिंग युनिक, असा देखावा जो यापूर्वी झालेलाच नाही. काही आयडियाज आहेत माझ्या डोक्यात यावर्षीसाठी, वेगळ्या आहेत, त्या नवीन आहेत, युनिक आहेत, बेसिकली युनिक आयडिया आहेत. वेगळा देखावा, भन्नाट देखावा, अशा आयडिया आहेत ज्या यापूर्वी कोणाला सुचल्याच नाही आहेत. अशा माझ्याकडे काही आयडिया आहेत ज्या मी कोणालाच सांगितल्या नाहीत, तर कोणाला कळतील कशा. अशा आयडियाचा देखावा जो ज्यांनी त्यांनी देखावा. नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द विघ्नेश पवार ब्लॉग्स. सो आज आहे 24 ऑगस्ट आणि गणेश चतुर्थीला उरलेत फक्त 3 दिवस. 27 तारखेला गणेश चतुर्थी आहे. सो दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही आम्ही 3 ते 4 दिवस आधी डेकोरेशनला सुरुवात केली आहे. ॲक्च्युली आम्ही ज्या काठ्या वगैरे लावल्या होत्या, लाईक या ज्या काठ्या वगैरे लावल्या होत्या त्या आम्ही लास्ट विकेंडलाच लावल्या होत्या. या काठ्यांचं मेजरमेंट आहे ते जवळजवळ 6.5 ते 7 फूट आहे. आणि या काठ्या आम्ही इकडे हे तेलाचे डबे आहेत. सो या तेलाच्या डब्यामध्ये काठ्या रवल्यात, त्याच्यामध्ये विटा टाकल्यात. ही कुंडी आहे आमची, पण या कुंडीच्या आतमध्ये विटा पण आहेत. सो त्या काठ्यांना त्या विटांचा सपोर्ट मिळतो. आणि या 6 ते 6.5 फुटांच्या काठ्या आहेत. आणि असे जे थर्मोकॉल नाही आहे, पुठ्ठा आहे. सो हे जे पुठ्ठे लावले आहेत ते सगळे पूर्ण डेकोरेशनमध्ये आम्ही आता लावणार आहेत. आता पुठ्ठ्यांवर मग तो ब्लॅक कलर किंवा ब्लॅक कलरचा पेपर लावायचा आहे. डेकोरेशनला सुरुवात करण्याआधी बाप्पाच्या बैठक व्यवस्थेची सोय करून घेतली. पाटाचं पूजन करून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव निर्विघ्न पार पडू दे हे कारण घातलं. डीमार्टमधून आणलेले पत्र्याचे डबे फुकट टाकून दिल्यानंतर तेच डबे भंगारातून 80 रुपयांना विकत घेतले आणि या डब्यांना एका बाजूने कापून जन्मोजन्मीच्या तेल बंधनातून मुक्त केले. काठ्या घट्ट बसाव्यात म्हणून बाहेरून माती आणली होती, पण मातीपेक्षा दगडच जास्त आणल्याने काठीसाठी विठांचा आधार घ्यावा लागला. काठ्यांचं पिलरचं बांधकाम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर गुहेचा वरचा भाग गोलाकार कापून घेतला. दुपारचे वाजलेत 2:45. कार्तिकी आली आहे. माव्याचा झोपायचा पत्ता नाहीये आणि इकडे जोरदार काम चालू आहे. दादा काय सांगू इच्छिता, कितपर्यंत सबस्क्राइब करा, नाहीतर हे बघून घ्या. तुषार, तुला रिग्रेट होतोय का तू इकडे असल्याचा? या बिचाऱ्याने खरंच खूप धावपळ केली सकाळपासून. या बिचाऱ्याने काही धावपळ केली नाहीये. हा, त्याचं रिग्रेट वेगळं चालू आहे. त्याला चिकन मिळालं नसल्याच्या दुःखात तो आहे. रात्रीचे वाजलेत 11 आणि इकडे फुल फ्लेज मध्ये काम चालू आहे. हे को असिस्टंट्स आहेत दोघं. अजून काही तुम्ही काय तुमचं योगदान देणार आहात? दादा, यावर तुम्हाला काय बोलावं असं वाटतंय? आणि ही आमची सुपरवायझर. तिला ज्या क्षणी हे आवडणार नाही त्या क्षणी हे काढून टाकू शकते. गणेशोत्सव हा आपल्याकडील अत्यंत लोकप्रिय आणि जिव्हाळ्याचा सण. हा सण साजरा करताना जर घरातील प्रत्येक जण एकत्र असेल तर त्याचा आनंद अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे गणेशोत्सव ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून आपल्या संस्कृतीची मुळं जपणारी अमूल्य देणगी आहे. घरातील प्रत्येक जण हातभार लावत असल्याने डेकोरेशनची कामं पटपट होत होती.
पांडवकालीन गुहेच्या दोन्ही बाजूला जाळ्या करणार आहे आम्ही. सो त्या जाळ्यांचं काम तुषार करतोय. ही जी जाळ्यांना फ्रेम केली आहे ती दोन्ही बाजूना, गुहेच्या दोन्ही बाजूना ती लावायची आहे. आणि त्या जाळ्यांमधून आता या दोन्ही बाजूला इकडे पण जाळी असणार आहे आणि इकडे पण जाळी असणार आहे. सो या जाळीमधून पण बाप्पा दिसणार आहे त्या बाजूने. सो तो एक वेगळा लुक असेल. हे दिसायला सोपं वाटतंय पण हे जरा किचकट काम आहे, कारण ही जाळी आहे ती एकदम लवचिक आहे. सो याला फ्रेम करणं जरा कठीण आहे. ते नीट बॅलन्सिंग होत नाहीये किंवा त्याला सपोर्ट मिळत नाहीये. ही गुहा बनवण्याची आयडिया ॲक्च्युली आम्हाला इंस्टाग्रामवर मिळालेली. सो त्यांचं ॲक्च्युली खूप मोठं, त्यांचं घर खूप मोठं होतं. सो त्यांनी खूप ह्यूज बनवलेलं. सो त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून आपण वेगळी गुफा तयार करतोय. पण मी त्यांचा इन्स्टा ID पण मेन्शन करेन कमेंट्समध्ये. कुठे बघ करतात रे? डिस्क्रिप्शनमध्ये. ॲक्च्युली आमचं डेकोरेशन पण दरवर्षीपेक्षा जरा मोठं झालंय, कारण आमचा बाप्पा नेहमी या बाजूला असतो, इकडे तोंड करून असतो, पण यावेळी या बाजूला तोंड करून बसणार आहे. सो ही गुहा बनवायला तुम्हाला साहित्य म्हणजे खूप सारे पुठ्ठे लागणार आहेत. आम्हीच जवळजवळ 3 ते 4 वेळा जाऊन परत पुठ्ठे आणल्यात. सो तुमच्या घरात जे काही पुठ्ठे असतील ते जपून ठेवा, कारण पुठ्ठे खूप लागतात. आणि काठ्या, त्या काठ्या पण आम्ही 2-3 वेळा जाऊन आणल्यात. सो त्या तुम्हाला फर्निचरवाल्याकडे मिळून जातील. ती फ्रेम लावलेली त्याला आम्ही कलर लावून देतो. याच्या मागे तो आकाशी पेपर लावणार आहे, स्काय ब्ल्यू कलरचा. सो इट फील्स लाईक की या खिडकीच्या बाहेर आकाश आहे. सो हे कार्डबोर्ड जे आहे त्याला तुम्ही कसं पण चुरगळून वगैरे त्या शेपमध्ये लावून घ्यायचे हे कार्डबोर्ड्स. आणि नंतर हा पेपर, त्याला काय बोलतात तुषार? हँडमेड पेपर. सो स्टेशनरीमध्ये याला हँडमेड पेपर बोलतात, ब्लॅक हँडमेड पेपर. तो पण चुरगळून ह्याच्यावर लावला की तो गुहेचा शेप येतो. आणि हे एक सेंटरला बनवलंय, त्याच्या खाली बाप्पा बसणार आहेत. सो ह्याला फक्त कलरिंग चालू आहे. सो आता आमचं बेसिक डिझाईन जे आहे, बेसिक आर्किटेक्चर ते रेडी झालंय. त्याच्यामुळे आम्ही आता लाईट लावून घेतोय. सो पप्पा आता लाईट लावतात आतमध्ये. आणि आत्ताच लाईट लावतोय कारण ते वरचे पेपर लावल्यावर लाईट लावायला जमणार नाही, त्या वायरी वगैरे दिसतील. सो आता आम्ही लाईट लावून घेतोय आतमध्ये. गुहेच्या आत काळोख असल्याने लाईट अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करणार होते. त्यामुळे ही जबाबदारी आम्ही अनुभवी माणसांकडे सोपवली. लाईट्सचं काम झाल्यानंतर काळे पेपर लावायचं काम हाती घेतलं. एक एक पेपर मनोसुक्त चुरगळून लावलेल्या पुठ्ठ्यांवर स्टॅपल करून घेतले. सो आज आहे 25 ऑगस्ट आणि आमच्या गुहेचं काम आज बऱ्यापैकी आटोक्यात आलंय. सो काळे पेपर्स वगैरे जे लावायचे होते ते बऱ्यापैकी लावून झालेत. सो ते तुम्हाला दाखवतो आता. आता इकडे ही मोल्डिंग पट्टी लावून घेतली आहे, कारण ज्या कडा होत्या त्या कड्या नीट दिसत नव्हत्या. सो त्याच्यामुळे ही मोल्डिंग पट्टी लावून ह्याच्यावर ब्लॅक कलर लावलाय. आणि ह्याचे स्टॅपलर्स केले होते आपण पेपरला. हे स्टॅपलर्स आता वैभू काळ्या रंगाने पेंट करते. आम्ही आता नवीन गेम खेळतोय, त्याचं नाव आहे सिक्रेट हिटलर. सो डेकोरेशन बाजूला ठेवून आम्ही आता सिक्रेट हिटलर खेळतोय. झालंय ऑलमोस्ट पूर्ण डेकोरेशन, थोडं टचअप वगैरे बाकी आहे. सो ते आता उद्या सकाळी करणार आहे. आता 12:30 वाजलेत आणि आता आम्ही तिसरा गेम चालू करतोय. सुप्रभात मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट आणि आज गणपती बाप्पाचं आगमन पण होणार आहे संध्याकाळी. सो काल रात्री उरलेली पेंडिंग कामं आता आम्ही जरा करायला घेतली आहेत. सो पेंडिंग कामं म्हणजे ते मोल्डिंग पट्ट्या वगैरे होत्या, किंवा आता शंकराची पिंड बनवली आम्ही एक. सो ती ठेवायला जागा वगैरे करणं, ती पेंडिंग कामं बाकी होती. सो ती आता आम्ही कम्प्लीट करून घेतोय. हे जे मोल्डिंग पट्ट्या होत्या काल रात्री लावल्या, जिकडे जिकडे कडा ओपन होत्या तिकडे लावून घेतल्या, त्याला कलर करून घेतलाय. आणि जरा नॅचरल लुक यायला हे आम्ही खिडकीला दोरे असे वगैरे बांधून घेतलेत. आणि इकडे आता ते पारंब्या वगैरे पण सोडणार आहेत. सो जरा नॅचरल लुक येईल गुहेला. आणि शंकराची पिंड ठेवायला आम्ही ही जागा केली आहे.
तर शंकराची पिंड पण घरीच बनवलेली आहे आणि ते ठेवायला इकडे अशी एक जागा करून घेतलेली आहे. सो ह्याच्यावर फुलं वगैरे लावली तर हे पण मस्त एकदम नॅचरल दिसणार आहे. ही हरतालिकेची पूजा केलेली आहे पूजा आणि वहिनींनी. माव्या इकडे बघ, हे बघ. तू पूजा केली? हो सांग. माऊ हरतालिकेची पूजा करून आली मावडी. हो. मी काय हे काय हे काय आहे? माऊ काय खाते? हे माऊ काय खाते? ऍपल खाते आमची माऊ. ऍपल. डुंगू पुगू. माऊचे डोळे कुठे आहेत आमच्या माऊचे डोळे कुठे आहेत? हे सांग ना, डोळे कुठे आहेत? हा इथे आहेत. आमच्या माऊचे नाक कुठे आहे? अगो बाई. आमच्या माऊचे कान कुठे आहेत? आमच्या माऊचा पाय कुठे आहे? दाखव, छुमछुम दाखव. आणि आमच्या माऊचा हात कुठे आहे? हा हात आहे आमच्या माऊचा. येस, हुशार आहे आमची माऊ. येस, गुणी बाळ आहे आमचं ना. आणि हे सगळं झाल्यानंतर हा सगळा पसारा आवरायचा आहे कारण घरात सगळा पसारा झालेला आहे. सो ते सगळं आवरून मग आम्ही बाप्पाला आणणार जाणार आहे. आता पिंडीच्या मागे आम्ही हे त्रिशूळ लावून घेतलंय. ही लाकडाची काठी आहे, याला कलर करणं बाकी आहे अजून. सो ह्याच्यावर आम्ही आता त्रिशूळ लावलंय, त्याला गोल्डन पेंट केलाय. आता ही जी गुहा आहे त्याच्यामध्ये जरा शेवाळ टाकायचंय सो दॅट जरा नॅचरल लुक येईल परत, म्हणजे जरा ग्रीन पण दिसेल, एकदम काळा दिसणार नाही. सो त्यासाठी जो स्पंज असतो तो वेदांत आता चीज सारखा किसतोय सॉरी. आणि ह्याच्यामध्ये हिरवा रंग टाकून त्याला पावडर सारखं करून मग डायरेक्ट त्याच्यावर फेविकॉल टाकून परत त्याला या काळ्या पेपरवर चिकटवणार आहे. सो हे असं दिसतं, फेविकॉल आणि हिरवा रंग टाकून हे शेवाळ असं दिसतं. आणि हे डायरेक्ट मग ह्याच्यावर चिकटवायचं असं. गुहेमध्ये ज्या पारंब्या लावायच्या होत्या त्या घ्यायला आम्ही जरा बाहेर आलोय वडाच्या झाडाजवळ. आमच्या आम्ही विरारमध्ये राहतो आणि विरारमध्ये एक मस्त मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच वडाचं झाड आहे. सो ते दाखवतो तुम्हाला. हे मंदिर आहे आणि मंदिराजवळ असं मस्त वडाचं झाड आहे आणि याच पारंब्या घेऊन आम्ही आता गुहेमध्ये लावणार आहे. या पारंब्या आणायला कैची पण आणली आहे, कैची आणि चाकू आणलाय. या काढलेल्या पारंब्या छोट्या पडणार आहेत. सो आमचा खतरो का खिलाडी आता वर गेला एकदम. सो आमचं डेकोरेशन आता फायनल झालेलं आहे आणि संध्याकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 7:30. सो आता जरा फ्रेश वगैरे होऊन आम्ही बाप्पाला आणायला जाणार आहे. सो त्याआधी तुम्हाला एक डेकोरेशनचा फायनल लुक दाखवतो. आता हा टेबल जो आहे त्याला पण बाप्पा बसल्यावर त्याला कव्हर करणार आहे. सो त्यासाठी एक दिवस आधी बाप्पाला घेऊन येतोय आपण, जेणेकरून डेकोरेशनमध्ये एकदम मस्त दिसावा बाप्पा. डान्स कर. पप्पा डान्स करतोय. सो आता बाप्पाच्या स्वागताची सगळी तयारी झालेली आहे आणि ज्या क्षणाची आपण वर्षभरापासून आम्ही वाट बघत असतो तो क्षण आता आलेला आहे, जो की बाप्पाला आता घरी घेऊन यायचं आहे. सो आता 1 ते 1.5 तासात आम्ही बाप्पाला आता घरी घेऊन येऊ. सो गणपती बाप्पा मोरया, 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 मोरया.
साठी उघडून दार, वाट पाहून झाली पार. चिंता हरून देवा थकला असणार, दे माझ्या खांद्यावर भार. थोडा इथं टेकून जा, घास खाऊन माझ्या हातातला. गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो. देवा तुझा कुणी ना करतो विचार, तुझा आधार आहे पार पार. गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो, गणराया 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 हो. सो आज आहे 28 ऑगस्ट आणि आमचे पप्पा 1.5 दिवसाचे असतात. सो त्यांच्या विसर्जनाचा आज दिवस आहे. सो आता आम्ही सगळे जमलो आहोत. विसर्जनाच्या आधी आम्ही सगळे मिळून इथे अथर्व शिष्य गणपती स्तोत्र वगैरे म्हणतो, सगळे एकत्र बसून आरती घेतो आणि त्यानंतर विसर्जनासाठी निघतो. दीड दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली होती. पुढच्या वर्षी नक्की लवकर ये असं सांगून गणपती बाप्पाला निरोप दिला.